गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण ब्लड प्रेशर हा पॉईंट पाहत होतो. ब्लड प्रेशरमध्ये त्याची नॉर्मल व्हॅल्यू पाहून झालेली आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर कसं डिटेक्ट केलं जातं किंवा मेजर जर केलं जातं हेही आपण पाहिलेलं आहे. आता आपण ब्लड प्रेशर संबंधित काही कन्सर्न जे पॉईंट आहेत की ज्याच्यामध्ये काही कारणामुळं ब्लड प्रेशर हे काय होत असतं, नॉर्मल रेंजपेक्षा जास्त होत असतं, तेव्हा त्याच्यासाठी जी टर्म वापरली जाते ती टर्म आहे हायपरटेन्शन किंवा ज्याला हाय बी पी असं म्हटलं जातं. आपल्याला माहितीच आहे की आपलं जे ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरमध्ये सिस्टॉलिक प्रेशर आणि डायस्टॉलिक प्रेशर असतं. सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे काय, डायस्टॉलिक प्रेशर म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं आहे. पण जे नॉर्मल हेल्दी पर्सनमधलं जे ब्लड प्रेशर आहे ते किती राहतं, 120/80 mmHg. 120 हे सिस्टॉलिक प्रेशर आहे, तर 80 हे काय आहे, डायस्टॉलिक प्रेशर आहे. पुढे आपण हायपरटेन्शन हा पॉईंट पाहूया. हायपरटेन्शन म्हणजे नेमकं काय, तर नॉर्मल जी व्हॅल्यू आहे, जो नॉर्मल ब्लड प्रेशर आहे याच्यामध्ये जर वाढ झाली आणि ही जी वाढ आहे ज्याला म्हटलं जातं परसिस्टंटली इन्क्रीज इन ब्लड प्रेशर किंवा नॉर्मल जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये वाढण्यामध्ये जर सातत्य जर राहिलं तर त्याला म्हटलं जातं हाय बी पी असं म्हटलं जातं. ही जी हाय बी पी आहे ही कुठंपर्यंत असू शकते, 140/90. म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर हे 140 असू शकतं आणि त्याच्यानंतर डायस्टॉलिक प्रेशर हे 90. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, वाढ झालेली आहे की ज्याच्यामध्ये सिस्टॉलिक प्रेशर 120 असायला पाहिजे होतं ते 140 आणि 90. हे जर परसिस्टन्सी जर असेल तर याच्यामध्ये जर सातत्य असेल तर समजा आज माझा बी पी नॉर्मल व्हॅल्यू आहे 120 आणि 80 की आज फ्लक्च्युएशन झालं आणि ज्याच्यामध्ये 130 झाला पण दुसऱ्या दिवशी कमी जर झाला तर याला हाय बी पीचे पेशंट म्हटलं जात नाही. तर याच्यामध्ये जर सातत्य असेल 120 आणि 80 ही जी अमाऊंट आहे याच्यामध्ये वाढ जर सातत्याने जर होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. पण याच्या जर वरती जर हे जर लिमिट जर गेलं म्हणजेच 180 आणि 120 हे जर आपलं सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशर जर झालं तर याच्यामुळं आपल्या बॉडीमधले जे इतर ऑर्गन आहेत त्याला काय होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा ते काय करू शकतात, डॅमेज करू शकतात इतर ऑर्गनला. त्याच्यामध्ये कोण आहे तर हार्ट आहे, ब्रेन आहे आणि किडनी आहे. तर आपण पहिल्यांदा हार्टचा विचार करूया. समजा जर आपलं ब्लड प्रेशर वाढलं, हे किती वाढलं की जी नॉर्मल व्हॅल्यू आहे त्याच्यानंतर हाय बी पी झालं आणि हाय बी पीचं सुद्धा लिमिट क्रॉस केलं आणि ज्याच्यामध्ये आपण डेंजर झोनमध्ये आलो तो म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर 180 आणि डायस्टॉलिक जर 120 जर असेल तर हार्टला प्रॉब्लेम येऊ शकतो, ज्याच्यामध्ये कार्डियाक अरेस्ट किंवा ज्याला काय म्हटलं जातं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे एक प्रकारचा अटॅक येऊ शकतो. त्याच्यानंतर ब्रेनसुद्धा डॅमेज होऊ शकतो आणि किडनी डॅमेज होऊ शकते. ब्रेन डॅमेज होतं म्हणजे नेमकं काय होतं तर ब्रेनला सप्लाय करणाऱ्या ज्या काही आर्टरीज आहेत याच्यामध्ये काय होऊ शकतं, ब्लड लीक होऊ शकतं म्हणजे तिथल्या कॅपिलरी डॅमेज होऊ शकतात, ज्याला काय म्हटलं जातं ब्रेन हिमोरेज असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर किडनीवरती प्रेशर येऊन काय होऊ शकते, किडनीचे डिसीज ज्याला म्हटलं जातं रिनल डिसीज असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ॲटोमॅटिकली किडनीचं फंक्शन लो होतं किंवा ते काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं, ज्याला किडनी फेल्युअर असंही म्हटलं जातं. आता सुरुवातीला या हायपरटेन्शनमुळं हार्टवरती काय इम्पॅक्ट होतो ते पहा. जेव्हा परसिस्टंटली काय होऊ शकतं, ब्लड प्रेशर वाढलं जातं तेव्हा ब्लड प्रेशर वाढलं आहे याचा अर्थ बीटिंगसुद्धा वाढलेलं आहे आणि हे बीट करण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली हार्टबीट ओरिजिनेशनचं काम हे आपल्या हार्टमध्ये होतं, ज्याच्यासाठी स्पेशल का आहे नोड प्रेझेंट आहे ज्याला SA नोड असं म्हटलं जातं, हे आपण पाहून झालेलं आहे. तर हे काम करण्यासाठी म्हणजेच हार्टबीटमध्ये कार्डियाक इम्पल्स तयार होत असतात आणि या कार्डियाक इम्पल्स तयार करण्यासाठी हार्टच्या वॉलला काय लागत असते, न्यूट्रिशनची गरज असते. म्हणजेच इथं न्यूट्रिशनमध्ये रेस्पिरेटरी गॅसेस O2चा सप्लाय असतो. जेव्हा बीटिंग वाढतं तेव्हा हार्टची रिक्वायरमेंटसुद्धा काय होत असते, वाढत असते. म्हणजेच बीटिंग एक्स्ट्रा काम करण्यासाठी हार्ट एक मशीन आहे, या मशीनला जास्त धावण्यासाठी काय लागणार आहे, न्यूट्रिशनचा तितक्या प्रमाणामध्ये सप्लाय लागणार आहे. हा जर सप्लाय कमी पडायला लागलं म्हणजे बीटिंग जास्त याचा अर्थ पंपिंग जर जास्त होत असेल तर काय होऊ शकतं, चेस्ट पेन होऊ शकतं. आणि चेस्ट पेनसाठी मेडिकली जी टर्म वापरली जाते याला म्हटलं जातं अंजिना पेक्टोरिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अंजिना पेक्टोरिस. मी काय सांगितलं, जेव्हा परसिस्टंटली जर आपलं ब्लड प्रेशर जर हाय असेल किंवा त्याची व्हॅल्यू 180/120 mmHg जर झाली याच्यामुळं हार्टला प्रॉब्लेम येऊ शकतं की इथं हार्टला जास्त काम करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. जास्त काम म्हणजे काय, हार्टचं पंपिंग वाढतं आणि हे पंपिंग करण्यासाठी त्याला जास्तीत जास्त एनर्जी लागत असते आणि जेव्हा एनर्जीचा सप्लाय कमी पडतो तेव्हा काय प्रॉब्लेम होऊ शकतो की चेस्ट पेन होऊ शकतं आणि या चेस्ट पेनसाठी जी टर्म वापरली जाते त्याला अंजिना पेक्टोरिस असं म्हटलं जातं.
अंजिना पेक्टोरिस. आणि याच्यामुळं काय येऊ शकतं, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन येऊ शकतं, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. पहा आपण म्हणतो की राईट ऑरिकलमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट आहे आणि त्याच्यानंतर लेफ्ट ऑरिकलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट आहे आणि खालच्या दोन चेंबर म्हणजे वेंट्रिकलमध्ये एका बाजूला डिऑक्सिजनेटेड ब्लड तर दुसऱ्या बाजूला काय आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट वेंट्रिकलमधून जे ऑक्सिजनेटेड ब्लड जाणार आहे हे सिस्टेमिक एवॉर्टा थ्रू जाणार आहे आणि सिस्टेमिक एवॉर्टा थ्रू काय होणार आहेत, 3 रिजन निघणार आहेत, असेंडिंग, डिसेंडिंग आणि एवॉर्टिक आर्च. हा जो असेंडिंग रिजन पार्ट आहे किंवा जो रिजन आहे सिस्टेमिक एवॉर्टाचा, तिथून करोनरी आर्टरी ओपन होत असतात आणि या करोनरी आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय हा हार्टच्या वॉलला करत असतात. हार्टच्या वॉलला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय याचा अर्थ काय होऊ शकतो, पंपिंग मेकॅनिझमसाठी किंवा बीटिंग मेकॅनिझमसाठी लागणारी एनर्जी इथं काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. पण सातत्यानं जर ब्लड प्रेशर जर वाढत असेल तर तितक्या प्रेशरने ब्लड हे हार्टकडे येणार आहे आणि हार्टला जास्त काम करावं लागणार आहे. अशा वेळी ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय कमी पडल्यामुळे काय होऊ शकतं, चेस्ट पेन होऊ शकतात किंवा याला काय म्हटलं जातं, अंजिना पेक्टोरिस असं म्हटलं जातं. म्हणजे हायपरटेन्शनचा हा एक साईड इफेक्ट आहे. जर आपल्या ब्लड प्रेशरमध्ये सातत्यानं जर वाढ जर होत असेल तर पंपिंग ॲक्शनसाठी लागणारी एनर्जी हार्टला काय होते, कमी पडते आणि त्यामुळं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनसारखे काय होऊ शकतात, डिसीजेस होऊ शकतात. ब्रेनमध्ये ऑलरेडी सांगितलं की ब्रेनमध्ये काय होऊ शकतं, हिमोरेज होऊ शकतं. किडनीमध्ये सुद्धा रिनल डिसऑर्डर्स किंवा रिनल डिसीजेससुद्धा होऊ शकतात. आता ॲक्च्युअली अँजिना पेक्टोरिस म्हणजे काय, नेमकं कशामुळे होतं हे आपण पाहूया. हायपरटेन्शनबद्दल मला आता म्हणजे याच्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही की सातत्यानं जर वाढ जर होत असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हे फ्लक्च्युएशन जर कंटिन्युअस जर राहिलं तरच प्रॉब्लेम होऊ शकतो. कुणाला प्रॉब्लेम होऊ शकतो, सगळ्यात महत्त्वाचं हार्टला प्रॉब्लेम होऊ शकतो पंपिंग मेकॅनिझमसाठी, त्याच्यानंतर ब्रेनला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याच्यानंतर किडनीला प्रॉब्लेम होऊ शकतो. आता याच्या पुढचे जो पार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, ज्याला म्हटलं जातं करोनरी आर्टरीचे डिसीजेस. करोनरी आर्टरीचे डिसीजेस याचा अर्थ काय होतो, आत्ता सांगितलं की असेंडिंग अओर्टा चे काय होतात, ब्रांचेस ज्या निघल्या जातात ज्याला करोनरी आर्टरी असं म्हटलं जातं. आणि करोनरी आर्टरी ही हार्टला ऑक्सिजनेटेड, हार्टच्या वॉलला ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करत असते. म्हणजे हार्ट हे पंपिंग ऑर्गन आहे, हे पंप करण्यासाठी जी एनर्जी लागत असते ही एनर्जी त्या ऑक्सिजनेटेड ब्लडमधून त्यांना काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. त्यामुळं हार्ट काय करू शकतं, पंपिंग करू शकतं किंवा बीटिंग करू शकतो. आता काही कारणामुळं काय होतं, ज्या करोनरी आर्टरीज आहेत, करोनरी आर्टरी म्हणजेच ही काय आहे, हिस्टॉलॉजिकली इट इज अ मेडअप ऑफ 3 लेयर्स असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये थिका एक्सटर्ना आहे, थिका मीडिया आहे आणि थिका इंटर्ना आहे. एक्सटर्नामध्ये कोण प्रेझेंट आहे, कोलेजिन फायबर्स प्रेझेंट आहेत, त्याच्यानंतर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे, थिक आहे. जो मिडल लेअर आहे ज्याच्यामध्ये सर्क्युलर लॉन्जिट्युडनल मसल्स आहेत आणि जो एंडोथेलियमचा किंवा ज्याला काय म्हटलं जातं थिका इंटर्ना जो लेअर आहे याच्यामध्ये सिंगल लेअर कशाचा आहे, स्क्वॅमस इपिथेलियल सेल्सचा प्रेझेंट आहे. आता हा हिस्टॉलॉजिकल पार्ट आपला स्टडी करून झालेला आहे. हे 3 लेअर संपल्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे, एक पोकळी आहे ज्याला लुमेन असं म्हटलं जातं. हा जो इंटरनल लायनिंग किंवा लुमेन आहे, समजा जर मी इथं जर स्ट्रक्चर काढलं, हा जर इंटरनल लायनिंग समजा हा लुमेन आहे, त्याच्यानंतर हा थिका मीडिया आहे आणि हा थिका एक्सटर्न आहे. हा जो लुमेनचा जो पार्ट आहे याच्यामध्ये जर डिपॉझिशन झालं कशाचं, फॅटचं असेल, कोलेस्ट्रॉलचं असेल, कॅल्शियमचं असेल तर तो जो लुमेन काय होऊ शकतो, आणखी कन्स्ट्रिक्ट होऊ शकतो. त्यामुळं करोनरी आर्टरीमधून हार्टच्या वॉलला जाणारा ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय हा काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. कमी झाल्यामुळं पंपिंग ॲक्शनसाठी हार्टला काय लागत असते, जी एनर्जी लागत असते ती कमी प्रमाणामध्ये मिळते. म्हणजे हार्ट बीटिंगचं तर काम चालू आहे, पंपिंगचं काम चालू आहे, पण एनर्जी कमी पडते. अशा वेळेला काय होऊ शकतं, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनसुद्धा होऊ शकतं. हा जो कन्सेप्ट आहे ज्याला म्हटलं जातं अंजिना पेक्टोरिस असं म्हटलं जातं. जेव्हा करोनरी आर्टरीचा लुमेन कमी होतो, कशामुळे, डिपॉझिशन ऑफ फॅट, कोलेस्ट्रॉल याच्यामुळे जेव्हा कमी होतो तेव्हा चेस्ट पेन व्हायला लागतं. म्हणजे समजा आत्ता आपल्याला जर काय केलं, आज दिवसभरामध्ये एक वही लिहिण्यासाठी दिली आणि आज दिवसभरामध्येच ती कंप्लीट करायला जर सांगितली तर आपल्याला काय होणार आहे, आपल्या लिखाणामुळं आपल्याला त्रास होणार आहे. म्हणजे आपली बोटं काय होणार आहेत, फिंगरला प्रॉब्लेम होऊ शकतो. तशाच पद्धतीनं एनर्जी कमी आहे आणि काम जास्त आहे,
त्यामुळं काय होऊ शकतं, चेस्ट पेन होऊ शकतं आणि हे चेस्ट पेन पुढे जाऊन सिव्हिअर होतं आणि पुढे जाऊन काय होऊ शकतं की हे नेक रिजन, त्याच्यानंतर लोअर जॉ, त्याच्यानंतर काय आहे आर्ममध्ये सुद्धा काय होऊ शकतं, पुढे पसरू शकतं, ज्याला म्हटलं जातं अँजिना पेक्टोरिस असं म्हटलं जातं. हे पेनिंग नेक रिजन, लोअर जॉ, त्याच्यानंतर लेफ्ट आर्म आणि लेफ्ट शोल्डर हे म्हणजे साईन आहेत की आपल्याला करोनरी आर्टरीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तिथं डिपॉझिशन झालेलं आहे आणि त्यामुळं छातीत दुखणं आणि हे ज्या वेदना आहेत त्या पुढे जाऊन काय होऊ शकतात, हे जर सातत्य जर राहिलं तर पुढे जाऊन ह्या वेदना कुठं पसरू शकतात, नेक रिजनमध्ये, लोअर जॉमध्ये, लेफ्ट आर्ममध्ये आणि लेफ्ट शोल्डरमध्ये. आता हे ॲक्च्युली कधी होईल, तर याचं कारण काय की करोनरी आर्टरीच्या लुमेनमध्ये डिपॉझिशन झालेलं आहे. पण हे डिपॉझिशन आहे आणि आपण निवांत आहे तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर आपण खूप काम करत असो, ज्याच्यामध्ये काय आहे की आपल्या बॉडीचं जर एक्झर्शन खूप होत असेल किंवा मेहनतीची जर कामं जास्त करत असेल तर काय होऊ शकतं की आपल्याला डिमांड ऑफ ऑक्सिजन वाढतं आणि जेव्हा डिमांड ऑफ ऑक्सिजन वाढतं तेव्हा हार्टचं बिटिंगसुद्धा वाढत असतं. हे बिटिंग करण्यासाठी त्याला मोर एनर्जी लागत असते आणि जेव्हा एनर्जी कमी पडते तेव्हा काय होऊ शकतं, चेस्ट पेनिंग किंवा याच्यामुळं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनसुद्धा होऊ शकतं. आता ॲक्च्युली लुमेनमध्ये हे जर डिपॉझिशन जर असेल तर याला काय म्हटलं जातं, ब्लॉकेजेस असं म्हटलं जातं. ह्या ब्लॉकेजेसमुळं करोनरी आर्टरीमधून वॉलला, कार्डियाक किंवा हार्टच्या वॉलला होणारा ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय हा काय होत असतो, कमी प्रमाणामध्ये मिळत असतो. आता याच्यावरती हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी किंवा पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्यासाठी जी ट्रीटमेंट दिली जाते किंवा जी रेमेडी वापरली जाते ज्याला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, अँजिओप्लास्टी असं म्हटलं जातं. जे काही डिपॉझिशन झालेलं आहे त्यांना काय करायचं, काढून टाकायचं. त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट दिली जाते ज्याला अँजिओप्लास्टी असं म्हटलं जातं. पण हे ट्रीटमेंट करण्याच्या आधी ब्लॉकेजेस कुठं आहे याचा शोध लावला जातो आणि त्याच्यासाठी जी टेस्ट केली जाते त्या टेस्टचं नाव आहे अँजिओग्राफी. ॲक्च्युली अँजिओग्राफी म्हणजे नेमकं काय आहे, तर कॅमेऱ्याच्या मदतीने कॅथेटर हे करोनरी आर्टरीच्या डिसीजमध्ये काय केले जातात, इन्सर्ट केले जातात आणि हे इन्सर्ट केल्यानंतर ॲक्च्युली लोकेशन कळतं की कुठं ब्लॉकेजेस आहेत. हे लोकेशन कळालं तर किंवा हे लोकेशन चेक करण्याची जी प्रोसिजर आहे ज्याला म्हटलं जाते अँजिओग्राफी. अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस डिटेक्ट झाल्यामुळं काय समजतं की करोनरी आर्टरीमधला लुमेन जो काय झालेला आहे, नॅरो झालेला आहे. तर हे पूर्ववत करण्यासाठी 2 रेमेडीज आहेत की ज्याच्यामध्ये एक केलं जातं अँजिओप्लास्टी, म्हणजे ब्लॉकेजेस काय केले जातात, फ्लश केले जातात किंवा त्यांना काढून टाकलं जातं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ब्लॉकेजेस काढणं, खूप जर ब्लॉकेजेस असतील हे काढणं जेव्हा अशक्य आहे तेव्हा त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट वापरली जाते तेव्हा त्याला म्हटलं जातं बायपास सर्जरी असं म्हटलं जातं. तर सुरुवातीला आपल्याला अँजिओप्लास्टी म्हणजे काय याची क्युरिओसिटी असते. अँजिओप्लास्टी म्हणजे काय, याच्यामध्ये कॅथेटर सोडला जातो की ज्याला काय असतो, बलून असतो. आता जेव्हा ब्लॉकेजेस सापडतात तेव्हा आता हा बलूनमध्ये काय केली जाते, हवा भरली जाते. जेव्हा बलूनमध्ये हवा भरली जाते तेव्हा समजा या लुमेनमध्ये जर काय असेल, डिपॉझिशन असेल, म्हणजे हा लुमेन काय झाला, कन्स्ट्रिक्ट झाला, ही जागा एवढीच झाली, म्हणजे याचा अर्थ इथं काय आहे, डिपॉझिशन आहे. हे आलेलं हे कॅथेटर आहे, या कॅथेटरमध्ये बलून आहे. हा जो बलून आहे जेव्हा एनलार्ज केला जातो किंवा याच्यामध्ये हवा भरली जाते तेव्हा ऑटोमॅटिकली इथं डिपॉझिशन झालेलं कोलेस्ट्रॉल असेल, कॅल्शियम आहे, ते काय होतात, फ्लश आउट होतात, म्हणजे पाठीमागच्या बाजूला जातात. म्हणजेच काय होऊ शकतं, इथली जागा रिकामी होऊ शकते आणि हा बलून काय होत असतो, आपली एनलार्जमेंट करत असतो. म्हणजेच इथलं सगळं जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा जे डिपॉझिशन आहे ते नाहीसे होतं, ज्याला म्हटलं जातं अँजिओप्लास्टी असं म्हटलं जातं. अँजिओप्लास्टीसाठी कॅथेटर जे वापरलं जातं ते ग्रोईंग रिजनमधून किंवा आर्म रिजनमधून काय केलं जातं, इन्सर्ट केलं जातं. हे कधी, जेव्हा कमी ब्लॉकेजेस असतील तेव्हा. हे जेव्हा शक्य नसेल तेव्हा काय केलं जातं की मेडिकली असा सल्ला दिला जातो की बायपास करणं. तर ॲक्च्युली बायपास म्हणजे काय, तर ज्या आर्टरी आणि वेनमध्ये हे ब्लॉकेजेस आहेत हे काढणं शक्य नाही तेव्हा त्या आर्टरीज आणि वेन ह्या काय केल्या जातात, दुसऱ्या इतर पार्टकडे काय केल्या जातात, वळवल्या जातात. म्हणजे आपण म्हणतो की एक शहर आहेत आणि याच्यामध्ये भरपूर रस्ते आहेत आणि आपल्याला बाहेर जायचं आहे तेव्हा आपण एखाद्या मोठ्या रस्त्यातून काय होत असतो, बाहेर जात असतो, ज्याला बायपास असं म्हटलं जातं. तशाच पद्धतीनं जेव्हा हे अशक्य असतं, काय, पार्ट ऑफ वेन ऑर आर्टरी टेकन फ्रॉम एनी अदर पार्ट, बॉडीच्या इतर सुटेबल पार्टकडून ह्या आर्टरी आणि वेनचा रस्ता मोकळा केला जातो, ज्याला काय म्हटलं जातं, बायपास असं म्हटलं जातं. इथं आपला करोनरी आर्टरीचे डिसीज ज्याला म्हटलं जातं अंजिना पेक्टोरिस हा पार्ट काय झालेला आहे, संपलेला आहे.
अंजिना पेक्टोरिस म्हणजे काय, ॲक्च्युली हे कशामुळे होत असतं, तर त्याच्यासाठी जी टर्म वापरली जाते त्याला म्हटलं जातं ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. ॲथेरोस्क्लेरोसिस याचा अर्थ होतो आर्टरीच्या किंवा ब्लड वेसलच्या लुमेनमध्ये काय झालेलं आहे, डिपॉझिशन झालेलं आहे. हे डिपॉझिशन मे बी फॅट असेल, कोलेस्ट्रॉल असेल, त्याच्यानंतर कॅल्शियम. आता याचा इम्पॅक्ट काय होतो की या ब्लड वेसलमधली जी काही लुमेन आहे, जी कॅव्हिटी आहे ती कन्स्ट्रिक्ट होते किंवा ती जागा कमी होते. जागा कमी झाल्यामुळे जाणारा ब्लड सप्लाय हा कमी होतो. ब्लड सप्लाय कमी झालं की डिमांड वाढतं. कशामुळं, ऑलरेडी काय झालेलं आहे, इथं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं की हे जर कंटिन्युअस किंवा सातत्यपूर्ण जर होत असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, चेस्ट पेन होऊ शकतं. आणि हे इतकं सिव्हिअर चेस्ट पेन असतं की परत ते काय होतं, नेक रिजन, लोअर जॉ, लेफ्ट आर्म, लेफ्ट शोल्डर इथंपर्यंत काय होतं, पसरलं जाऊ शकतं. आणि ज्याच्यामुळं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनसुद्धा होऊ शकतात. आता हे सगळं कशामुळे होऊ शकतं, जेव्हा आपलं काय होत असतं, एक्झर्शन खूप होत असेल तर. म्हणजे ऑलरेडी आपल्या हार्टला कमी प्रमाणामध्ये न्यूट्रिशन मिळतं आहे आणि जर आपण एक्झर्शन जर जास्त केलं तर आणखी रिक्वायरमेंट वाढू शकते. आणि रिक्वायरमेंट वाढल्यामुळं डिमांड कंप्लीट करण्यासाठी हार्टचं पंपिंगसुद्धा वाढलं जातं. पण न्यूट्रिशनच्या अभावी काय होऊ शकतं, हे हार्ट काय होऊ शकतं, म्हणजे निकामी होऊ शकतं, ज्याला म्हटलं जातं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा हे डिटेक्ट करण्यासाठी जी टेस्ट आहे ज्याला अँजिओग्राफी असं म्हटलं जातं, याच्यामध्ये जो उपचार दिले जातात त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये जर ब्लॉकेज असतील तर त्याच्यामध्ये सल्ला दिला जातो अँजिओप्लास्टीचा, की ज्याच्यामध्ये बलून थ्रू काय केले जातात, ह्या जो पाथ आहे तो रिकामा केला जातो. आणि त्याच्यानंतर दुसरी जी आहे ट्रीटमेंट आहे ज्याला म्हटलं जातं बायपास असं म्हटलं जातं. जिथे ब्लॉकेजेस काढणं शक्य नाही तेव्हा यांचं कनेक्शन दुसऱ्या ऑर्गनशी, एका ऑर्गनचं कनेक्शन ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत ह्या दुसऱ्या ऑर्गनला काय केले जातात, कनेक्ट केले जातात. फॉर एक्झाम्पल लेग किंवा हँड, ज्याला म्हटलं जातं बायपास असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर म्हणजे इथं अंजिना पेक्टोरिस, ज्याला करोनरी आर्टरीचे डिसऑर्डर्स किंवा डिसीजेस असं म्हटलं जातं, CAD करोनरी आर्टरीज डिसीजेस, हा पार्ट आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. त्याच्यानंतरचा एक दुसरा पॉईंट आहे, एक छोटा पॉईंट आहे, ज्याला म्हटलं जातं हार्ट ट्रान्सप्लांट असं म्हटलं जातं. हे सगळं जेव्हा अशक्य असतं तेव्हा काही वेळेला असा सल्ला दिला जातो की काय, की आपलं हार्ट हे काय होत आलेलं आहे, पूर्णपणे निकामी होत आलेलं आहे. अशा वेळेला आपल्याकडे एक अशी सोय आहे ज्याला म्हटलं जातं हार्ट ट्रान्सप्लांट असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली ज्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा ब्रेन डॅमेज आहे किंवा ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत अशा व्यक्तींचं काही तासामध्येच काय केलं जातं, हार्ट काढून घेतलं जातं आणि जो डोनर आहे त्याला काय केलं जातं, त्याच्या बॉडीमध्ये इन्सर्ट केलं जातं, ज्याला म्हटलं जातं हार्ट ट्रान्सप्लांटेशन असं म्हटलं जातं. ह्या हार्ट ट्रान्सप्लांटेशन स्टेज कधी केलं जातं, जेव्हा करोनरी आर्टरी डिसीज हे काय आहेत, सिव्हिअर आहेत, तेव्हा अशा पेशंटमध्ये दुसरा एक उपचार किंवा दुसरा एक सल्ला असतो की ज्याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं, हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. त्याच्यानंतर आहे सायलेंट हार्ट अटॅक. आता हा जो हार्ट अटॅक आहे ज्याला आपण मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असं म्हणतो, हा आपल्याला पूर्वीप्रमाणे काय देणार आहे, सूचना देणार आहे. अटॅक कधीही अचानक येत नाही. तर अटॅक येण्यापूर्वी आपल्याला हे सगळे काय दिसत असतात, सिम्पटम्स दिसत असतात, की ज्याच्यामध्ये आपल्या छातीत दुखतं आहे, आपल्या डाव्या बाजूलाच म्हणजे नेक रिजनला दुखतं आहे, लोअर जॉमध्ये पेन आहेत, लेफ्ट शोल्डरमध्ये पेन आहे, लेफ्ट आर्ममध्ये पेन आहे. आणि जर आपण एक्झर्शन कंडिशनमध्ये आहोत, खूप आपल्याला थकवा जाणवत आहे, अशा वेळेला काय होत असतं, म्हणजे हे सगळे सिम्पटम्स आहेत. ह्या सिम्पटम्सनुसार काय होत असतं की म्हणजे हार्टमध्ये चेंजेस होतात आणि त्याच्यानंतर काय येतो, अटॅक येतो. पण असे काही अटॅक आहेत ज्याला म्हटलं जातं सायलेंट हार्ट अटॅक असं म्हटलं जातं, जे नॉर्मल हार्ट अटॅकचे जे काही सिम्पटम्स आहेत ते त्यांच्यामध्ये दिसत नाहीत. म्हणजे चेस्ट पेन किंवा एक्झर्शनमुळं किंवा नेक रिजनला पेन, शोल्डरमध्ये पेन, आर्ममध्ये पेन, असे काहीही सिम्पटम दिसत नाहीत, पण अटॅक येतो, ज्याला म्हटलं जातं सायलेंट हार्ट अटॅक असं म्हटलं जातं. आणि सायलेंट हार्ट अटॅक हा फिमेलपेक्षा मेलमध्ये काय असतो, जास्त असतो. इथं आपला काय झालेलं आहे, म्हणजे जे काही डिसऑर्डर्स आहेत सर्क्युलेटरी सिस्टीममधले हे कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पार्ट पाहणार आहोत इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय, इलेक्ट्रोकार्डिओग्राम नेमकं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय समजतं या इलेक्ट्रोकार्डिओग्राममधून हे पाहणार आहोत. तर इथं इलेक्ट्रोकार्डिओग्रामची मी काय काढलेलं आहे, ग्राफ दाखवलेला आहे. हा एक सिंगल काय आहे, हार्टबीटमधले चेंजेस आहेत. तर पहा याच्यानंतरचा जो पार्ट आहे ज्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय आहे, एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. एका हार्टबीटमध्ये किंवा एका
कार्डियाक सायकलमध्ये जे काही इलेक्ट्रिक इम्पल्स तयार होत असतात, हे इलेक्ट्रिक इम्पल्स हार्टकडून जनरेट होत असतात आणि त्याच्यानंतर ते बॉडीच्या सरफेसवरती काय होत असतात, जाणवत असतात. हे जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जेव्हा ऑनस्क्रीन किंवा पेपरमध्ये घेतलं जातं तेव्हा त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हटलं जातं. इलेक्ट्रोकार्डिओग्राम डिटेक्ट करण्यासाठी किंवा ऑनस्क्रीन किंवा पेपरवरती घेण्यासाठी ज्या मशीनचा वापर केला जातो त्या मशीनला म्हटलं जातं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. बघा इथं दोन टर्म आहे. ग्राफ म्हणजे मशीन आहे आणि ग्राम म्हणजे काय आहे, एक प्रकारचं काय आहे, वेव्ह डिफ्लेक्शन झालेली एक डायग्राम आहे. या मशीनचा उपयोग करून हार्टमध्ये होणारे इलेक्ट्रिकल चेंजेस किंवा ज्याला सिग्नल्स असं म्हटलं जातं, इलेक्ट्रिकल सिग्नल्स काय केले जातात, डिटेक्ट केले जातात. त्याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजे ग्राम म्हणजे काय आहे, ॲक्च्युली ग्राफ आहे आणि हा जो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आहे ही एक काय आहे, मशीन आहे. या मशीनचा उपयोग करून हार्टमध्ये एका हार्टबीटच्या वेळेला किंवा एका कार्डियाक सायकलच्या वेळेला जे काही कार्डियाक इम्पल्स तयार होत असतात आणि या कार्डियाक इम्पल्समुळं इलेक्ट्रिक चार्जेस किंवा एक प्रकारचा शॉक आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतो. हा शॉक आपल्या बॉडीच्या सरफेसला काय होत असतो, जाणवत असतो. सरफेसला जाणवत असतो. तो फक्त जो इलेक्ट्रिकल सिग्नल आहे तो बॉडीच्या सरफेसला जाणवरा आहे, तो फक्त सिग्नल काय केला जातो, पिकअप केला जातो विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोड्स. म्हणजे ही जी मशीन आहे या मशीनला काय असतात, इलेक्ट्रोडची अटॅचमेंट असतात आणि हे इलेक्ट्रोड्स आपल्या बॉडीला अटॅच केले जातात आणि या इलेक्ट्रोडमुळं हे ऑनस्क्रीन किंवा ऑन पेपर आपल्याला काय करता येतात, डिटेक्ट करता येतात. तर सुरुवातीला पाहूया इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय हे समजलं. हे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये नेमकं काय होतं तर कार्डियाक इम्पल्स तयार होत असताना आपल्या बॉडीवरती इलेक्ट्रिकल चार्ज तयार होतात आणि हे इलेक्ट्रिकल चार्ज हे आता हार्टचे 3 वॉल आहेत. कोणकोणते 3 वॉल, इपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. तर मायोकार्डियम हा जो लेअर आहे तो कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतो, बरोबर का. याच्या थ्रू होणारे कार्डियाक इम्पल्स हे डिटेक्ट करण्याचं काम हे कोणाचं आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्रामचं आहे. तर पहा इथं मी हा ग्राफ काढून दाखवलेला आहे. तर या ग्राफमध्ये आपण काय दाखवलेलं आहे, एक बेसलाईन दाखवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची सेंटर लाईनला जी काढलेली आहे ती बेसलाईन आहे. या बेसलाईनच्या वरती काही वेव्ज आहेत आणि बेसलाईनच्या खाली वेव्ज आहेत. बेसलाईनच्या वरचा जो पार्ट आहे इथं ज्या वेव्ज आलेल्या आहेत याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह वेव्ह असं म्हटलं जातं आणि बेसलाईनच्या खाली ज्या वेव्ज आहेत यांना म्हटलं जातं निगेटिव्ह वेव्ह. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला. ॲक्च्युली या ग्राफमध्ये काय दाखवलेलं आहे तर एक कार्डियाक सायकल दाखवलेली आहे. कार्डियाक सायकल म्हणजे काय, एका हार्टबीटमध्ये जे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हार्टचं जे होत असतं ज्याला म्हटलं जातं कार्डियाक सायकल. आपल्याला माहिती आहे कार्डियाक सायकलचा टाईम ड्युरेशन ही किती आहे, 0.8 सेकंद आहे. म्हणजे 0.8 सेकंडमध्ये काय होणार आहे, एक हार्टबीट होणार आहे आणि एका हार्टबीटमध्ये हार्टकडून जे ब्लड पंप होणार आहे ते किती आहे, 70 ml आहे. म्हणजेच वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेला प्रत्येक वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेला 70 ml ब्लड हार्ट हे काय करत असतं किंवा वेंट्रिकल्स पंप करत असतं. म्हणजे कार्डियाक सायकल 0.8 सेकंदाचा आहे. तर ही एक कार्डियाक सायकल आहे, सिंगल सायकल आहे. तर या सिंगल सायकलमध्ये आपण फेजेस पाहिलेले आहेत. सिंगल सायकलमध्ये नेमकं काय फेजेस आहेत तर पहिल्यांदा काय होत असतं, ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात. त्याच्यासाठी जी टर्म आहे ज्याला म्हटलं जातं ऑरिकल सिस्टोल. 2 नंबरला काय होत असतं, वेंट्रिक्युलर किंवा वेंट्रिकल्स सिस्टोल आणि त्याच्यानंतर 3 नंबरला काय आहे, जॉईंट डायस्टोल. ह्या कार्डियाक सायकलमधल्या 3 फेजेस आहेत किंवा 3 इव्हेंट आहेत. आता पहा, जेव्हा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मशीन आपल्या बॉडीला अटॅच केली जाते म्हणजे या इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मशीनमध्ये नंबर ऑफ काय असतात, इलेक्ट्रोड्स असतात. आपल्याला लाईंग कंडिशनमध्ये ठेवलं जातं म्हणजे रेस्टिंग किंवा आपल्याला झोपवलं जातं. झोपल्यानंतर काय केलं जातं तर आपल्या चेस्ट रिजनला 6 इलेक्ट्रोड लावले जातात. त्याच्यानंतर आपल्याला व्रिस्ट रिजनला इलेक्ट्रोड 2 लावले जातात आणि त्याच्यानंतर अँकलला इलेक्ट्रोड लावले जातात. म्हणजे 6 चेस्ट रिजनला, 3 किंवा 4 हे आर्म रिजनला काय केले जातात, इलेक्ट्रोड लावले जातात. त्याच्यानंतर काय केलं जातं की जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे तो अप्लाय केला जातो किंवा इलेक्ट्रिसिटी ऑन केली जाते. याच्यामध्ये काय होत असतं, नेहमी हार्टबीट पंप होत असताना किंवा हार्टचं जे काम आहे ते कशावरती डिपेंड आहे किंवा हार्टबीट्स ओरिजिनेशन किंवा सुरुवात हे कोण करत असतं, SA नोड करत असतं. हे SA नोड कुठं प्रेझेंट आहे, राईट ऑरिकलमध्ये प्रेझेंट आहे. SA नोड काय करतं, कार्डियाक इम्पल्स जनरेशनचं काम करत असतं. तर जेव्हा कार्डियाक इम्पल्स जनरेशनचं काम होतं तेव्हा या इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मशीन
की या मशीनचा जो पेन आहे ज्या पेपरला अटॅच आहे, जेव्हा SA नोड हे कार्डियक इम्पल्स जनरेट करतात आणि त्याच्यानंतर ते तयार केलेले कार्डियक इम्पल्स जेव्हा काय करत असतात, कंडक्ट करत असतात, म्हणजे ऑरिकलमध्ये पूर्णपणे कार्डियक इम्पल्स हे काय केले जातात, पसरवले जातात. अशा वेळेला पहिलं जे डिफ्लेक्शन मिळतं किंवा पहिली जी वेव्ह तयार होते ज्याला म्हटलं जातं P वेव्ह असं म्हटलं जातं. म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम स्टडी करत असताना याच्यामध्ये काय आहेत, 3 वेव्ह आहेत. कोणकोणते? P वेव्ह, त्याच्यानंतर QRS कॉम्प्लेक्स आणि त्याच्यानंतर आहे T वेव्ह. P वेव्ह इथं आपल्याला काय दाखवतो, तर इथं पहा कार्डियक इम्पल्स कोणी जनरेट केले, SA नोडनी जनरेट केले. SA नोडनी तयार केलेले कार्डियक इम्पल्स हे ऑरिकल्समध्ये पूर्णपणे कंडक्शनचं काम झालं विथ द हेल्प ऑफ इंटरनोडल पाथवे. हा जो इंटरनोडल पाथवे आहे हा नेमका काय काम करत असतो, तर ऑरिकल्सला चार्ज करण्याचं काम करत असतो. हे होत असताना इथं आपल्याला एक सांगावं लागेल की या ऑरिकल्समध्ये ज्या काही कार्डियक मसल्स प्रेझेंट आहेत, या कार्डियक मसल्समध्ये आयनची देवाणघेवाण होत असते. तर या कार्डियक मसल्समध्ये समजा मी इथे एक कार्डियक मसल काढली, तर या कार्डियक मसलमध्ये काय आहेत, पोटॅशियम आयन्स प्रेझेंट आहेत आणि बाहेर काय असतात, सोडियम आयन्स प्रेझेंट असतात. जेव्हा इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा कार्डियक इम्पल्स तयार होत असतात तेव्हा हे सोडियम आतमध्ये येत असतात. सोडियम आतमध्ये येण्याची जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. जेव्हा डिपोलरायझेशन होते तेव्हा काय होत असतं, ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात. म्हणून P वेव्हला काय म्हटलं जातं, ऑरिक्युलर सिस्टोल असं म्हटलं जातं. SA नोडनी तयार केलं, पूर्ण ऑरिकल्समध्ये ट्रान्सफर केलं. हे राईट, हा जो राईट बाजू आहे ज्याला म्हटलं जातं राईट ऑरिकलचं डिफ्लेक्शन आणि लेफ्ट साईडला लेफ्ट ऑरिकलचं डिफ्लेक्शन. म्हणजे P वेव्स ही बेसलाईनपासून वरती एक डोन शेप्ड जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ज्याला म्हटलं जातं ऑरिक्युलर सिस्टोल असं म्हटलं जातं किंवा यालाच म्हटलं जातं ऑरिक्युलर डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे हीच वेव्ह थोडी काय झालेली आहे, बेसलाईनपेक्षा खाली आलेले आहे. तो पॉईंट कोणता आहे, Q आहे. याचा अर्थ SA नोडकडून हे इलेक्ट्रिकल इम्पल्स हे कुठं आलेले, कार्डियक इम्पल्स हे कुठं आलेले आहेत, Q पॉईंटकडे आलेले आहेत. म्हणजेच इथं SA नोडकडून कार्डियक इम्पल्स Q पर्यंत आले, AV नोडकडे आले आणि त्याच्यानंतर काय गेलेले आहेत, वरती गेलेले आहेत, स्ट्रेट अपवर्डला गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्ट्रेट डाऊनवर्डला गेलेले आहेत. हे कुठंपर्यंत, बेसलाईनच्या खाली. त्याच्यानंतर हा जो म्हणजे ही जी वेव्ह तयार झालेली आहे ज्याला म्हटलं जातं QRS कॉम्प्लेक्स. QRS कॉम्प्लेक्स म्हणजे काय, AV नोडपासून बंडल ऑफ हीज पर्किंजे फायबर, त्यामुळे वेंट्रिक्युलर काय झालेलं आहे, सिस्टोल होणार आहे. वेंट्रिक्युलर सिस्टोल होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, वेंट्रिकल्समध्ये प्रेझेंट असलेल्या कार्डियक मसल्समध्ये आयनची काय झाली, परत एक्सचेंज झाले, म्हणजे सोडियमची देवाणघेवाण झाले, ज्याला म्हटलं जातं वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन असं म्हटलं जातं. आणि वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनच्या वेळेला काय तयार होतं की वेंट्रिकलमधून ब्लड पास होणार आहे, त्यामुळं काय होऊ शकते, हा स्ट्रोक मोठा असतो, त्यामुळं QRS कॉम्प्लेक्स तयार होत असतो. आणि QRS कॉम्प्लेक्स याचा अर्थ काय होतो, वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होत असतं. वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर पुढची जी T वेव्ह आहे ज्याला म्हटलं जातं वेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन असं म्हटलं जातं किंवा यालाच काय म्हटलं जातं, वेंट्रिक्युलर डायस्टोल असं म्हटलं जातं. म्हणजेच इथं इलेक्ट्रोकार्डिओग्राममधला हा पॉईंट आपला काय होतो, क्लिअर होतो की याच्यामध्ये P म्हणजे काय आहे, ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आहे, QRS म्हणजे काय आहे, वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आहे आणि T वेव्हज म्हणजे काय आहे, वेंट्रिक्युलर रिलॅक्झेशन आहे. इथपर्यंत आपला पार्ट आपण काय करूया, आज थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला पुढचा पार्ट घेऊया.